Hello everyone. So we are going to start now the second unit, and the name of this unit is amalgamation of partnership firm. Okay. So we start here. Unit second. Amalgamation of partnership firm. Okay, so that is the name of unit. So there are two words. First is amalgamation, and so second one is partnership firm. So what is amalgamation? When two or more firms come together to form a new firm, that procedure is known as amalgamation. And what is partnership? When there are two or more individuals who come together to start a business to earn the profit. Okay, so that business activity is partnership firm. Okay, and when there is a two or more partnership firms come together to form a new business, then that procedure is amalgamation of partnership firm. Suppose there are two partnership firms, A and B firm. Another partnership firm is C and D firm. Okay, these are the two partnership firms. Okay, they decide to come together to avoid competition, to take the advantages of bulk transactions, or there may be other reasons. Okay, so when they decide to come together and they form a new company, okay, and if they form A, B, C, D firm, okay, so this procedure, when two or more partnership firms come together to form a new firm, then that procedure is amalgamation of partnership firm. थोडक्यात काय आहे तर ज्यावेळी पार्टनरशिप फर्म्स दोन असतील किंवा तीन असतील त्या एकत्र येतात आणि नवीन पार्टनरशिप फर्म सुरू करतात, त्यावेळी त्याला आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतात. मग ते कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी असेल किंवा एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी, म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचा खर्च असेल तो कमी करण्यासाठी असेल, किंवा बल्क ट्रान्झॅक्शन जे असतात मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे मिळवण्यासाठी असेल, कोणतेही कारण असू शकतं की त्याच्यामुळे ते एकत्र येऊन फर्म निर्माण करतात. ओके, नवीन फर्म निर्माण करतात. आता बघा इथं तर ए बी ही पार्टनरशिप फर्म आहे आणि सी आणि डी ही एक वेगळी पार्टनरशिप फर्म आहे. यांचा बिझनेस वेगळा होता, यांचा बिझनेस वेगळा होता. ए बी फर्म मध्ये काही असेट्स आणि लायबिलिटीज होत्या, सी डी मध्ये सुद्धा काही असेट्स आणि लायबिलिटीज असतील. आता ज्यावेळी नवीन बिझनेस निर्माण होतो त्यावेळी या दोन्ही फर्म मधले असेट्स अँड लायबिलिटीज काय केल्या जातात तर नवीन कंपनीमध्ये आणल्या जातात. ओके, आता या पार्टनरशिप फर्म्स आहेत, यातील पार्टनर्सची लायबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड असणार आहे. हे जे दोन पार्टनर्स आहेत ए आणि बी, यांनी काही कॅपिटल हे फर्ममध्ये आणलं असेल, त्याच्या थ्रू असेट्स अँड लायबिलिटीज निर्माण झाल्या असतील. त्याच पद्धतीने सी आणि डी फर्म आहे, त्यांनी सुद्धा काही कॅपिटल आणलं असेल आणि त्याच्या आधारे असेट्स अँड लायबिलिटीज निर्माण झाल्या असतील. बरोबर, सी आणि डी कंपनीची पार्टनरशिप डीड असेल, म्हणजे कॅपिटल किती प्रमाणात आणलं आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार आहे त्याच्या संबंधीचे अटी शर्ती हे पार्टनरशिप डीडमध्ये किंवा त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असतात. तसंच ए आणि बी फर्मच्या मध्ये सुद्धा तसंच ॲग्रीमेंट झालं असेल. बरोबर, आणि आता होणार काय आहे तर या दोन कंपन्या बंद पडणार, त्यातून नवीन कंपनी निर्माण होणार आहे. म्हणजे ए बी जी फर्म आहे त्याच्या असेट्स लायबिलिटीज या ए बी सी डी कंपनीमध्ये येणार आहे. सी डी या ही जे फर्म आहे त्याची सुद्धा असेट्स अँड लायबिलिटीज इथं येणार आहेत आणि नवीन फर्म नवीन बिझनेस हा सुरू होणार आहे. ओके, आणि ही जी प्रोसिजर घडणार आहे त्या प्रोसिजरचंच अकाउंटिंग हे आपल्याला या युनिटमध्ये पाहायचं आहे. ओके, की जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने तयार केल्या जातात, लेजर अकाउंट्स कशा पद्धतीने तयार केले जातात ज्यावेळी पार्टनरशिप फर्मचं अमालगमेशन होतं. ओके, आता बघा ह्या दोन कंपन्यांचं अस्तित्व संपणार आहे, त्यामुळे या दोन ज्या
पार्टनरशिप फर्म्स आहेत त्यांना आपण काय म्हणू, ओल्ड फर्म म्हणू. ओल्ड फर्म या जुन्या असणार आहेत, त्यांच्या एकत्रीकरणातून नवीन फर्म निर्माण होणार आहे, ही असणारे नवीन फर्म, त्यामुळे ही असणार आहे न्यू फर्म. ओके, त्यामुळं आपल्याला या युनिटमध्ये 2 प्रकारच्या एंट्रीज कराव्या लागतील, 2 फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्री करावी लागतील. ओल्ड फर्म्सच्या म्हणजे या 2 फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्री करावी लागतील आणि लेजर अकाउंट्स तयार करावे लागतील. त्याच पद्धतीने नवीन जी फर्म निर्माण झाली त्या फर्मच्या पुस्तकामध्ये सुद्धा एंट्रीज तयार कराव्या लागतील. ओके, आता एंट्रीज तयार करत असताना प्रोसिजर कशी होते ती लक्षात घ्या, की ज्यावेळी 2 फर्मचं रूपांतर एका फर्ममध्ये होणार आहे त्यावेळी या 2 ज्या ओल्ड फर्म्स आहेत त्यांचे जे असेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्या नवीन फर्ममध्ये येणार आहेत, त्या येण्याआधी त्यांचं रिव्हॅल्युएशन होईल, म्हणजे मूल्यांकन होईल. त्या असेट्स अँड लायबिलिटीचं मूल्य खरोखर जेवढं पुस्तकांमध्ये नोंदवलेलं आहे त्या जुन्या फर्म्सच्या तेवढंच आहे का वाढलं आहे का कमी झालं आहे, हे पहिल्यांदा तपासलं जाईल. ओके, ते तपासल्यानंतर काही असेट्स ह्या पार्टनर्स घेतील. ओके, इथं सुद्धा काही पार्टनर्स असेट्स घेतील किंवा लायबिलिटीज घेतील. ओके, ते ट्रान्सफर करणार नाहीत नवीन फर्ममध्ये. ओके, त्यानंतर ही पार्टनरशिप फर्म जी आहे ती ऑपरेट होत असताना काही गुडविल निर्माण झालं असेल. ओके, ते गुडविल सुद्धा इकडे ट्रान्सफर केलं जाईल किंवा करणार नाही, ज्या पद्धतीने त्यांचे निर्णय होतील त्या पद्धतीने ते ठरवतील. ओके, त्यानंतर व्हॅल्युएशन झालं असेट्स लायबिलिटीज. समजा असेटची व्हॅल्यू वाढली तर ह्यांचं कॅपिटल अकाउंट वाढणार आहे, कारण कॅपिटल मधूनच त्या असेट्स निर्माण झालेले आहेत. बरोबर, त्यांनी कॅपिटल दिलं होतं आणि त्यामुळं जर प्रॉफिट झाला किंवा व्हॅल्यू वाढल्या त्यामुळे त्या अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करावी लागेल कॅपिटल अकाउंटला. या पद्धतीने ह्या 4 प्रकारच्या जर्नल एंट्रीज या काय होतील, ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये होतील. आणि जो बॅलन्स राहील कॅपिटलचा पार्टनरचा ए आणि बीचा, तो जो कॅपिटल असेल ते ट्रान्सफर केलं जाईल न्यू फर्ममध्ये आणि ते मालक बनतील न्यू फर्मचे. ओके, ते 4 बनतील. या पद्धतीने आपल्याला 5 प्रकारच्या जर्नल एंट्रीज ह्या ओल्ड फर्ममध्ये तयार कराव्या लागतील. न्यू फर्मच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होईल, की न्यू फर्ममध्ये कोणते एंट्रीज होतील, ज्यावेळी असेट्स ट्रान्सफर होतील ओल्ड फर्ममधून न्यू फर्ममध्ये त्यावेळी त्या ट्रान्सफरची एंट्री होईल. गुडविल ज्यावेळी ट्रान्सफर होईल त्यावेळी गुडविलची एंट्री होईल. त्यानंतर पार्टनरशिपचे जे कॅपिटल आहे ते ट्रान्सफर झालं त्याची एक एंट्री होईल. या पद्धतीने 3 प्रकारच्या एंट्रीज ह्या न्यू फर्ममध्ये होतील.